संप अधिक तीव्र, आता सहनशीलतेची नाही लढ्याची वेळ आली आहे. आमच्या हक्कासाठी आम्ही एकत्र सरकारी कर्मचारी एकेट झालोय. हल्ला बोल, जोर से हल्ला बोल, जोर से हल्ला बोल, सारे बोलो, हल्ला बोल, सारे बोलो, हल्ला बोल, जोर से बोलो, हल्ला बोल, जोर से बोलो, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. हल्ला बोल. नमस्कार, मी प्रभाकर निर्मळे. आजपासून सरकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. 17.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. या संदर्भात आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याशी बोलूया. काटकर साहेब, काय आंदोलनाचा इफेक्ट आहे आणि कुठं कुठं कशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे? 36 जिल्ह्यांचा विचार केला तर सर्व जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग केला आहे. मंत्रालयासारख्या ठिकाणी तर 90% अनुपस्थिती आहे. म्हणजे मंत्रालय जवळजवळ ठप्प झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण की तिथे ऑफिसरची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना वाटत नाही की इथे संप आहे म्हणून. परंतु जी मंडळी त्या ठिकाणी वर्ग 3 आणि वर्ग 4ची आहेत ती 90% कामापासून दूर आहेत. कोणकोणते कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत? मोठा वर्ग लिपिक संवर्गाचा आहे. त्याचबरोबर आता काही जे विभाग असे आहेत की त्यांना त्या ठिकाणी निरीक्षक संवर्गातली मंडळी लागतात, त्यांना त्या ठिकाणी अकाउंटंट सारखी मंडळी लागतात. अशा स्वरूपाचे सगळे जे वर्ग 3 मध्ये त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात किंवा वर्ग 4 मध्ये शिपाई वगैरे असे कन्सिडर केले जातात. आणि शिक्षकेतर म्हणजे स्टाफ जो आहे तो असा त्या ठिकाणी सगळा एकंदरीत सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशी मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. म्हणजे शाळा, पालिका, रुग्णालय, जिल्हा परिषद हे सगळे कामकाज थांबलेलं आहे. हो, येस. बहुतांशी कर्मचारी जुनी पेन्शन योजना संदर्भात मागणी आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी असणं किंवा त्याच्याशी आकर्षण असणं साहजिक आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम हा क्रायटेरिया त्या ठिकाणी आत्ताच दगडे यांनी सांगितल्याप्रमाणे 1982चे जो रूल आहे त्याप्रमाणे तो लागू होत होता. परंतु आता बघा, एकंदरीत वेतनवाढ लक्षात घेतली तर तो खर्च कुठेतरी शासनाला झेपत नाही, अशा प्रकारची भूमिका शासनाची असल्यामुळे ही जुनी पेन्शन त्या ठिकाणी देऊ शकत नाहीत असं त्यांनी घोषित केलं. आणि म्हणून 2005 पासून प्रथम NPS आणि नंतर DCPS अशा प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून आम्हाला 19 वर्षानंतर कळलं की जी काही पेन्शन या NPS मार्फत किंवा DCPS मार्फत मिळते ती अत्यल्प आहे. त्याच्यावरती गुजारा 2 माणसाचा होऊ शकत नाही. त्यामुळं निश्चितच या संबंधातला पुनर्विचार करणं आवश्यक आहे. आणि तो पुनर्विचार करायचा असेल तर जुन्या पेन्शन प्रमाणे त्या ठिकाणी तरतूद करण्याची आवश्यकता आहे. आणि जुन्या पेन्शन प्रमाणे तरतूद करण्यासाठी सुबोध कुमार समितीची स्थापना केली. त्यांनी जो रिकमेंडेशन दिल्या त्या शासनाने एक्सेप्ट केल्या आणि ती सुधारित निवृत्ती वेतन योजना राज्याने स्वीकारली आणि आपल्या विधानसभेत घोषित केली. परंतु आमचं दुखणं हेच आहे की ती अंमलबजावणीसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची अधिसूचना काढली नाही. त्यामुळे आतापर्यंतची अंमलबजावणी होऊ शकले नाही. परंतु यात म्हणजे केंद्राची युनिफाईड पेन्शन म्हणजे एकीकृत पेन्शन योजना, नंतर या राज्याची सुधारित पेन्शन योजना आणि पूर्वीची NPS म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना, या तिघांचा जर गुणात्मक विचार केला तर आम्हाला सुधारित निवृत्ती वेतन योजना हीच किफायतशीर आहे. पण या बाबतीत सुद्धा आमचा विचार असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये NPS आणि UPS अशा 2 योजना आहेत. आणि त्यांनी आता अभ्यासांत असा निर्णय घेतलाय की एखादा कर्मचारी 1 वर्षापूर्वी तर सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी 1 वेळचा विकल्प त्या ठिकाणी तो देऊ शकेल.
आणि त्याला पुन्हा NPS मध्ये यायचं असेल तर तो येऊ शकेल, असं त्याने त्या ठिकाणी विकल्पाची तरतूद केलेली आहे. राज्यात सुद्धा NPS आहे, सुधारित पेन्शन आहे आणि UPS आहे. या तीन पैकी कुठलीही योजना स्वीकारण्यासंबंधामध्ये राज्य शासनाने सुद्धा तशी विकल्पाची, म्हणजे 1 वर्ष रिटायरमेंटच्या पूर्वीच ती विकल्प देण्याची तरतूद केली तर बऱ्याच अंशाने ते सुसह्य होईल असा आमचा त्या ठिकाणी दावा आहे. सरकारकडून काय बोलवण्यात आलेलं आहे संपासंदर्भात? अद्याप नाही. संप करण्यासंबंधात आमचा पूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे 54 दिवसाचा, आणि तिथपर्यंत ह्या सरकारला वाटलं की आपण तितके त्यांना ताणू, त्यांना रगडू, असं काही त्यांचे जर त्या ठिकाणी भूमिका असेल तर मग नाईलाजाने आम्ही तिथपर्यंत पोहोचावं लागेल किंवा आम्हाला तो सुद्धा पार करावा लागेल. तिथला जो सेतू आहे तो गेल्या वेळी बहुमतला 7 दिवसाचा संप झाला होता, त्यानंतर संप माघारी घेतला. त्यामुळे त्यावेळी काही निर्णय झाले का? हो, निश्चितच. त्याच वेळेला आम्हाला ही सुधारित पेन्शन मिळाली, ग्रॅच्युइटी मिळाली, 60% निवृत्ती वेतन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन मिळाले, रुग्णता निवृत्ती वेतन त्या ठिकाणी मंजूर झालं. आपली तुमची रजा कुठली, रजा रोखीकरण मिळालं. एक्सेप्ट 10% रिकव्हरीची प्रश्न जो आहे तो सोडला तर बाकीचे सगळे जुन्या पेन्शन प्रमाणे जे फायदे होते ते आम्हाला त्या ठिकाणी 7 दिवसाच्या संपातूनच प्राप्त झाले. पेन्शन योजनेमध्ये आता 10% कपातीचा प्रस्ताव आहे, काय सांगाल या संदर्भात? या संदर्भातला एक मुद्दा मी करतो की 7 दिवसाच्या संपातून 1 नोव्हेंबर 2005 रोजी ज्यांच्या निवड झालेल्या होत्या पण त्यांना NPS होतं, पण 7 दिवसाच्या संपातून त्यांना OPS मिळायला लागलेला आहे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 82 प्रमाणे. आपला मुद्दा असा आहे की ओल्ड पेन्शनच्या वेळेस कपात होत नव्हती, आज कपात होत आहे. आज जी कपात होत आहे कारण NPSच्या तत्व प्रणालीवर त्यांनी जुनी पेन्शन देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. पेन्शन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी बिलचा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत भारतात OPS कोणालाही लागू होणार नाही. जिथे OPS लागू झालेली आहे, राजस्थान आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, हिमाचल आहे, पंजाब, या ठिकाणी अजूनही सेवानिवृत्त झाल्यानंतर जोपर्यंत पेन्शन फंड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडनं पैसे येत नाही तोपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला OPSचा लाभ दिला जात नाही. सुधारित खात्रीची आहे आणि ती खात्रीची असल्यामुळे सर्व, माझा तर आव्हान आहे, C आणि D या कर्मचाऱ्यांनी मुक्तपणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना स्वीकारावी, कुठलीही त्यात हानी नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच निवृत्ती वेतनाची जी वयोमर्यादा आहे, जो कार्यकाळ आहे तो 20 वर्षांचा आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी या सेम बाबी असल्यामुळं जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% पूर्ण निवृत्ती वेतन हे मिळणार आहे. आणि मिनिमम पेन्शन जे आहे ते कमीत कमी सेवा कालावधी हा 10 वर्षांचा पूर्ण होणं आवश्यक आहे, जो जुन्या पेन्शन मध्येच आहे. त्यामुळे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि जुन्या पेन्शन योजना या दोन्हीमध्ये या पद्धती समान पद्धतीनेच मिळणार आहेत कर्मचाऱ्यांना. फार काय फरक असणार? फार काही फरक असणार नाही. तरी लोकांची मागणी जुनी पेन्शनच असावी असं. जुनी पेन्शन मागणी असण्याचं एक महत्वाचं कारण आहे की जुन्या पेन्शन योजनेमध्ये अंशदान नाहीये, जे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये अंशदानाची तरतूद आहे. तर मगाशीच काटकर साहेबांनी किंवा दगडे सरांनी जी गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये ही जर योजना शाश्वत स्वरूपात कायमस्वरूपी जर टिकवायची असेल तर याच्यासाठी कुठली तरी तरतूद असणं आवश्यक आहे. ही तरतूद ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये कर्मचारी आणि शासन या दोघांच्या माध्यमातून केली जाणार आहे. धन्यवाद.